0 -1 आहे. इथं पहा रे, आपल्याला काय करायचं स्टुडंट्स, एक्सरसाइज 4.6 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे. शो दॅट AB = BA आहे. AB हा आहे आणि B तो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, AB घ्यायचं. AB म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे. ह्याला आपण काय म्हणतो रे, रो म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, जे आडवे असतात ना त्याला आपण काय म्हणतो, रो म्हणतो. जे उभे असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. तर गुणाकार करत असताना ह्या रोनी ह्या कॉलमला गुणलं पाहिजे. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणायचं तेव्हा एक टर्म मिळतो. पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला गुणायचं तेव्हा दुसरा टर्म मिळतो. आणि पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला गुणायचं तेव्हा तिसरा टर्म मिळतो. ठीक आहे. आता ह्या पहिल्या रोनी ह्या कॉलमला गुणतोय -2 × 1 म्हणजे किती झालं रे, -2 झालं. पहिल्याने पहिलं गुणायचं पहिल्या टर्मने, दुसऱ्या टर्मने दुसऱ्याला. 3 × 2 किती झालं रे, +6. आणि -1 × 3 किती झालं हे, -3 झालं. तर अशा पद्धतीने पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणलं तेव्हा एक टर्म आला. काय आला, एक टर्म आला. आता पहिल्याच रोनी दुसऱ्या कॉलमला गुणायचं. -2 × 3 -6, 3 × 2 +6, -1 × 0 0 नाही का. पुन्हा पाहून घ्या, ह्या पहिल्याच रोनी दुसऱ्या कॉलमला गुणले नाही का, दुसरा टर्म आला. आता पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला गुणायचं आहे. -2 × -1 म्हणजे +2 झाला. 3 × -1 म्हणजे काय झालं, -3 झाला. -∞ काय झालं रे, +1 झालं. अशा पद्धतीने काय झालं, हे पहिला रो पूर्ण झाला तुमचा. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म, पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला तिसरा टर्म. आता ह्या रोचं काम संपलं. आता दुसरा रो घ्यायचा. ह्या रोनी ह्या पहिल्या कॉलमला काय करायचं, गुणायचं. -1 × 1 काय होतं रे, -1. 2 × 2 काय होतं रे, 4 होतं. 2 × 2 4 होतं. -1 × 3 -3 झाला. दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला, दुसऱ्या रोचा पहिला टर्म झाला. दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला -1 × 3 मायनस किती आहे, 3. 2 × 2 किती आहे बाबा, 4 आहे. -1 × 0 -1 × 0 0 होतं ना. आता ह्या दुसऱ्या रोनी तिसऱ्याला -1 × -1 काय झालं, 1. 2 × -2 किती झालं हे, -2. -1 × काय झालं हे, +1 झालं. ओके. तर ह्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, ह्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म, ह्या रोनी तिसऱ्या कॉलमला तिसरा टर्म. गुणाकार करत असताना रोनी कॉलमला गुणायचं. आता तिसरा रो आणि पहिला कॉलम. -6 × 1 -6, 9 × 2 18 झाला. -4 × 3 -12. तिसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला. आता ह्या तिसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला -6 × 3 -18, 9 × 2 +18, -4 × 0 +0. ओके. -6 × 1 6, 9 × -1 -9, -4 × -4 ओके. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स पहा. आता काय होतं इथं, हे बघा, हे -3 आहे, -2 आहे. -3 आणि -2 किती झालं, 5. 6 मधून 5 गेले किती राहिले रे, +1 राहतो. किती राहतो, +1. ते -6 +6 गेले किती झालं रे, 0. हे 2 + 1 3 +3 -3 काय झालं, हे 0 झालं. ओके. त्यानंतर हे -1 -3 म्हणजे -4 आणि +4 म्हणजे काय झालं, हे 0 झालं. आता हे -3 + 4 म्हणजे किती आहे, +1 झालं. -1 म्हणजे 1 आणि हे 1 म्हणजे +2 आणि -2 म्हणजे किती झालं, हे 0 झालं. -6 आणि -12 म्हणजे -18 आणि +18 म्हणजे किती झालं रे, 0 झालं. -18 + 18 किती झालं, हे 0 झाला. 6 आणि 4 10 10 मधून
ठीक आहे. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, AB पहा आणि BA, AB इक्वल टू BA दाखवा म्हणलं. आपण AB केलेला आहे, आता BA करा. आता हे आपण BA करूया. BA पहिलं B ला घ्यायचं, किती आहे 1 1 3 -1 2 2 किती आहे -1 आहे 3 0 किती आहे -1, ठीक आहे. आता A किती आहे -2 3 -2 3 किती आहे -1 -1 2 किती आहे -1 आहे -6 9 किती आहे -4 आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आता काय करा तुम्ही, आता काय करणार तेच करायचं. रो टू कॉलम, हे रो आहे ना, या रोनी ह्या कॉलमला म्हणायचं 1 * -2 -2 3 * -1 -3 -1 * -6 +6. चला पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 1 * 3 3 3 * 2 +6 -1 * 9 -9. चला रो टू दुसरा कॉलम झाला. आता हे नाही ह्याला 1 * -1 -4 3 * -1 * प्लस आहे का नाही, -1 * -4 म्हणजे काय झालं +4 झालं. मी काय केलं, पहिल्या रोनी पहिला कॉलम, पहिल्या रोनी दुसरा कॉलम, पहिल्या रोनी तिसरा कॉलम, पहिला टर्म दुसरा टर्म तिसरा टर्म. ओके, हे शिकायचं. रो टू कॉलम गुणाकार करत असताना. आता दुसरा रो पहिला कॉलम 2 * -2 म्हणजे -4 2 * -1 म्हणजे -1 -6 म्हणजे काय रे +6 झाला. चला दुसरा रो टू पहिला कॉलम झाला. आता 2 * 3 काय झाला रे 6 झाला. 2 * 2 काय झाला रे +4 झाला. -1 * 9 -9. चला 2 * -1 -2 2 * -1 म्हणजे -2 झालं. -1 * -4 म्हणजे काय झालं +4 झालं. ठीक आहे. त्यानंतर 3 * -2 म्हणजे -6 आहे का नाही. मी काय करते माहिती आहे का, हा तिसरा रोटो पहिला कॉलम, तिसरा रोटो दुसरा कॉलम, तिसरा रोटो तिसरा कॉलम. 3 * -2 म्हणजे -6 0 * -1 म्हणजे 0 आहे का नाही. कारण 0 ला कोणते साईन नसतं, प्लस नसतं मायनस नसतं, -0 लिहा म्हणते. त्यानंतर -1 आणि हे किती रे म्हणजे प्लस किती झाले प्लस झालं. आता काय करायचं 3 * 2 3 9 0 * 2 0 0 -1 * 9 -9. चला 3 * -1 -3 0 * this +0 -* काय झाला +4 झाला. ठीक आहे. ओके समजलं. आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढे असं करायचं 6 मधून हे 5 गेले -2 -3 म्हणजे -5 झालं. -5 आणि +6 म्हणजे किती झालं 1 झालं. आता हे +3 आणि +6 म्हणजे +9 झालं. +9 आणि -9 काय झालं रे 0 झालं. -1 -3 म्हणजे काय झालं -4 आणि +4 म्हणजे काय झालं हे 0 झालं. आता हे बघा -4 आणि -2 म्हणजे -6 आणि +6 म्हणजे काय झालं रे 0 झालं. 6 आणि 4 10 10 मधून हे -9 गेले 1 राहतो. -2 म्हणजे -4 आणि +4 किती झालं रे 0 झाला. -6 + 6 किती झाला रे 0. -9 + 9 म्हणजे किती झाला रे 0 झाला. 3 मधून हे 4 गेलं 1 राहतो. ओके, याला आपण काय म्हणालो इक्वेशन 2 म्हणालो. तर अर्थातच काय झालं AB इक्वल टू काय झालं BA. म्हणून आपण काय सांगायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get काय घेतले AB इक्वल टू किती आहे BA आहे. आपण हे काय केलं प्रूव्ह केलेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. ओके लिहा नंतर लिहा पण फास्ट लिहा. sin थीटा आहे, इथं किती आहे परत हे cos थीटा आहे.
नाही का. दिस इज इक्वल टू काय पहा इथं काय बघा, ह्या cos ने ह्याला गुणाकार केला. कशाला गुणाकार केला रे? cos थीटा ने ह्याला गुणाकार केला. मग काय होतं बघा, हे cos थीटा * cos थीटा म्हणजे काय झालं रे? cos स्क्वेअर थीटा झाला. काय झाला? cos थीटा * cos थीटा म्हणजे काय झाला? cos स्क्वेअर थीटा झाला. ह्या रो टू कॉलम करायचे आणि मायनस साइन आणि हे काय झालं रे? मायनस किती झालंय? sin स्क्वेअर थीटा झाला. ओके. त्याच्यानंतर हे बी ह्याला गुणाकार करा. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला. हे पहिला टर्म झाला का? cos थीटा * दिस म्हणजे काय झालं रे? मायनस sin थीटा cos थीटा. मायनस किती आहे? sin थीटा cos थीटा आणि हे बी ह्याला गुणाकार करायचं. किती झालं परत एकदा? मायनस sin थीटा cos थीटा झाला. ओके. आता परत बघा, sin थीटा * दिस म्हणजे काय झाला? sin थीटा cos थीटा प्लस हे ह्याला गुणाकार केला. काय झालं रे? हे sin थीटा cos थीटा हे ह्याला गुणाकार करा. काय झालं रे? हे मायनस sin स्क्वेअर थीटा हे ह्याला गुणाकार करा प्लस किती झालेला आहे? cos स्क्वेअर थीटा झालेला आहे. दिस इज इक्वल टू पहा काय होतं इथे किती बरोबर रे? cos स्क्वेअर थीटा मायनस किती आहे? sin स्क्वेअर थीटा आहे. हे मायनस आणि हे मायनस आहे म्हणजे काय झाला? मायनस 2 sin थीटा cos थीटा आहे आणि हे sin थीटा cos थीटा sin थीटा cos थीटा म्हणजे किती आहे? 2 sin थीटा cos थीटा आहे. आणि हे पहिले घेऊया आपण. काय घेऊया? cos स्क्वेअर थीटा मायनस किती आहे? हे sin स्क्वेअर थीटा घेऊया. हा काय झाला तुमचा? BA झाला. त्याला आपण काय म्हणू? इक्वेशन 2 म्हणूया. इक्वेशन 1 मध्ये काय आहे पोरांनो? तो काय आहे? cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. तो sin काय आहे? गुणाकारामध्ये चालतं मागे पुढे काही फरक पडत नाही. तुम्हाला वाटलं की sin पहिले पाहिजे तर sin पहिले घ्या, नंतर काय करा? cos घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथे सुद्धा तुम्हाला काय करता येईल? पहिले sin घेता येईल. कारण गुणाकारामध्ये पहिले गुणाकारामध्ये 2 * 3 काय 3 * 2 काय काही फरक पडत नाही. म्हणजे तुमचे कन्फ्युजन नको. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा मायनस 2 sin थीटा cos थीटा मायनस 2 sin थीटा cos थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. इथं काय? cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा मायनस 2 sin थीटा cos थीटा आणि 2 sin थीटा cos थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. आता हे दोन्ही इक्वेशन सारखे आहेत म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट काय घेतली सगळे AB इक्वल टू काय भेटणार आपल्याला? हे BA भेटणार आहे. AB इक्वल टू किती आहे? BA म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण काय झालेलं आहे? प्रूव्ह झालेलं आहे. किती प्रॉब्लेम समजलं का? इथं पाठीमागे साक्षीला समजलं का? स्टुडंट्स काय माहिती आहे का? ह्याच प्रॉब्लेम मध्ये काही बुक्स मध्ये समजा असं आहे इथं cos phi मायनस sin phi sin phi cos phi आहे, इथं प्लसच आहे. तर आपण त्या पद्धतीने घेऊन करूया. इथं काय घेतलं स्टुडंट्स? इथं phi आहे, तर काय आहे? हे phi आहे. इथं काय आहे? आपण phi घेऊन पाहूया. शेवटी उत्तर काय येतं? सारखंच येतं. इथं आपण काय घेऊन पाहूया? phi घेऊन पाहू. चला आता आपण काय करायचे स्टुडंट्स? तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर ते करत असताना इथं बरंच चेंज होऊन जाईल. काय चेंज होईल बघा. आता इथं मी काय करतो आहे? पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुंतो आहे. हे बघा cos थीटा * काय आहे? cos phi cos थीटा * काय आहे? cos phi झाला. cos थीटा * काय झालं? cos phi. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला आपण गुंतो आहोत प्लस आता हे ह्याला sin थीटा sin phi झालं का? हे पहिला टर्म झाला. पहिले
sin theta into cos phi, sin theta cos phi. ओके किती ह्याला प्लस cos theta into cos theta into किती आहे sin phi आहे. ओके त्यानंतर इथे याला sin theta sin phi हे मायनस येतं नाही का. त्यानंतर ह्यानी पहिल्या बघा रे ह्या दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला म्हणतोय मी sin theta minus sin phi cos theta cos phi प्लस किती आहे cos theta cos phi असे येते. ओके आणि ह्याला काय म्हणा स्टुडंट्स, ह्याला काय म्हणणार आहे इक्वेशन 1 म्हणा त्याला. पुन्हा पाहून घ्या काय काय आहे बघा cos theta cos phi plus sin theta sin phi sin theta cos phi plus cos theta sin phi हे सर्व प्लस प्लस मध्ये खाली इकडे कसं आलं मायनस cos theta sin phi plus cos theta cos phi मायनस sin theta sin phi plus cos theta cos phi ह्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा. आता काय करा स्टुडंट्स बी घ्या, काय घ्या रे बी घ्या. बी ला पहिलं घ्या. बी कोण आहे cos phi किती आहे cos phi minus sin phi cos phi. ओके आता इथं काय करा cos theta काय करा cos theta sin theta cos theta असं आहे. दिस इज इक्वल टू हे बरोबर आहे पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला cos phi cos theta प्लस cos theta cos phi cos theta प्लस आता करायचं मायनस sin phi sin theta मायनस किती रे sin phi sin theta हे झाला तुमचा पहिला टर्म. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म cos phi sin theta प्लस cos phi काय cos phi काय करतोय आपण पहिल्या रोनी पहिला टर्म आता पहिल्या रोनी दुसरा टर्म cos phi sin theta मायनस sin phi cos theta. ओके त्यानंतर पुढे sin phi cos theta plus sin phi cos theta plus cos phi sin theta cos phi sin theta. ओके sin phi sin theta प्लस किती cos phi cos theta. ओके त्याला काय म्हणा स्टुडंट्स याला 2 म्हणा. चेक करा बरं पहिले इक्वेशन काय आहे cos theta cos phi म्हणजे गुणाकारामध्ये मागे पुढे होत काही अडचण नाही. हे पुढे मागे पुढे काही फरक पडत नाही. दोन्ही टर्म सारखे आले. टर्म कसे आले सारखे आले. इथे कसं आहे सांगा भाऊ इथे किती आहे रे sin theta किती आहे sin phi इथे काय आलं मायनस sin theta किती आला अच्छा इथं मायनस आला ना मायनस sin phi sin theta आला नाही का. इथं काय आला cos
सारखे येण्यासाठी इथं इथं काय लागतो मायनस साइन लागतो. हे असं आहे. म्हणून तुमच्या बुक्स मध्ये जो प्रॉब्लेम दिलेला आहे की इथे जो प्लस आहे तर इथं मायनस घ्यावा लागतो, तेव्हा दोन्ही पण कसे येतील सारखे. समजा आता आपण इथं मायनस घेऊन पाहूया. काय घेऊन पाहू? मायनस घेऊन पाहूया. मायनस घेऊन पहा, इथं मायनस घ्यायचं. मग काय होतं पहा. पुन्हा आपण गुणाकार करू. काही टेन्शन नाही. शेवटी हवा कॉस पहिला रो पहिला कॉलम कॉस थीटा कॉस फाय कॉस थीटा कॉस फाय. आता हे ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काय होणार आहे रे? मायनस होईल. ठीक आहे. तर हे काम संपलं. आता काय करायचं? ह्या जोडी ह्याला कॉस थीटा मायनस कॉस थीटा हे आलं मायनस आणि हे मी ह्याला बोललो हे पण काय आलं रे? मायनस आहे. हे पण काय आलं? मायनस आहे. मग इथं काय झालं? हे मी ह्याला बोललो हेच येतं प्लस आहे ना. पहिल्याने ह्याला बोललो हेच आलं. हे मी ह्याला बोललो हे मायनस आलं. हे बरोबरच आहे. फक्त इथं कधी कसे आले? मायनस आले. ओके. याला इक्वेशन 1 म्हणलं. आता उलट करा. बीए करा. बीए करा म्हणजे ते पहिले घ्या आणि इथं काय घ्या रे? मायनस घ्या. आता काय झालं सांगा? हे मी ह्याला गुणाकार करा. cos थीटा cos फाय हे आलं. मायनस किती आलं? sin फाय sin थीटा आलं. यांनी याला गुणा. हे बघा मायनस sin थीटा cos किती आलं इथं? हे मायनस येते. इथं मायनस येते. इथं काय येतं? मायनस येतं. आणि हे दोन्ही पण प्लस येते. आणि हे काय येतं? मायनस येतं. म्हणून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय झालं? दोन्ही पण कसे आले? सारखे आले. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय भेटलं आपल्याला? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 and 2 we get AB is equal to काय रे? BA. AB is equal to किती होतं? BA. तर याचा अर्थ असा झाला की तुमच्या बुकमध्ये पहिल्या मॅट्रिक्स मधलं साइन चेंज आहे तरच मग ते दोन्ही प्रूव्ह करता येतं. हे मायनस आणि तिकडचं पण काय घ्यायला पाहिजे? मायनस घ्यायला पाहिजे. तेव्हा दोन्ही पण सारखे येतात. हे सिद्ध झाले. ओके. मग ठरवून घ्या काय होतं रे? ए गुणिले ए होतं. ए डॉट ए नाही का? ए स्क्वेअर म्हणजे काय होतं? ए डॉट ए होतं. आता इथं ए काय आहे? तर हे 4 आहे. ए काय आहे? -2 आहे. -4 आहे. आणि परत ए काय होतं? तर काय हे 4 8 -2 आणि हे आहे -4 आहे. ठीक आहे. पहा काय होतं इथं. आता या पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला 4 * 4 काय झालं रे? 4 * 4 काय झालं? हे 16 झालं. 8 * 2 काय झालं? -16 झालं नाही का? पहिल्या रोनी पहिल्या कॉलम पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलम 4 * 8 किती झालं रे? 32. 4 * मायनस 8 * मायनस 4 मायनस काय झालं? 32 झालं. पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिल्या रोनी दुसरा कॉलम दुसऱ्या रोनी पहिला कॉलम -2 मायनस +4 म्हणजे -8 झालं. मायनस इंटू मायनस काय झालं? हे +8 झाला. इथं काय झालं? पहिले दुसरा रो टू दुसरा कॉलम 4 * 2 * -8 -16 मायनस इंटू मायनस काय झालं? प्लस काय झालं? हे 16. अशा पद्धतीने स्टुडंट्स हे 0 झाला, हा 0 झाला, हा 0 झाला आणि हा 0 झाला. बरोबर काय झालं? हे 0. म्हणून A² तुमचं 0 हे प्रूव्ह झालेलं आहे. ओके. क्लियर? 3 0 0 4 5 0 4 5 ही मॅट्रिक्स ए झाली. मॅट्रिक्स बी पहा 2 - 2 2 - 2 -1 1 -1 त्यानंतर 0 3 त्यानंतर सी मॅट्रिक्स आहे. ते किती आहे रे? 3 2 1 3 2 -
इन इच केसेस म्हणजे हा पहिला प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये काय करा स्टुडंट्स, पहिले तुम्ही बीसी काढून घ्या. काय काढून घ्या? पहिले बीसी काढा. मग बीसी ला एबी मल्टिप्लाय नंतर करा. पहिले मी काय काढतो स्टुडंट्स? बीसी काढतो. बीसी पहिलं बीसी काढतो. बी ला पहिलं घ्या. तो काय हे 2 -2 -1 1 0 3 हे झाला बी आणि हे झाला सी. 3 2 -1 2 0 -2. ह्याचा ऑर्डर सांगा मला किती आहे? 1 2 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. असं सांगा 1 आणि 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. तर हे केव्हा करता येतं माहिती आहे? तुम्हाला गुणाकार केव्हा करता येतो? इकडचा m आणि इकडचा n सारखा पाहिजे किंवा इकडचा n इकडचा m सारखा पाहिजे. तेव्हा काय करता येतं? गुणाकार करता. ह्याला आपण काय म्हणतो रे? नेहमीसाठी mn लिहितो. नेहमीसाठी काय लिहितो? mn लिहितो. m काय दाखवतो? नंबर ऑफ रो दाखवतो. n काय दाखवतो? नंबर ऑफ कॉलम्स दाखवतो. पहिली संख्या काय दाखवते? त्या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत ते दाखवते. 3 × 2 म्हणजे 1 रो 2 रो 3 रो 3 रो आहेत. 1 आणि 2 कॉलम आहेत. 2 × 3 या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आहेत आणि 3 कॉलम्स आहेत हे दर्शवितो. चला आता आपल्याला काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा आहे. आणि हे करत असताना तुम्हाला काय माहिती पाहिजे रे? हे 3 × 2 आणि 2 × काय आहे? 3 आहे. रो टू कॉलम. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलम तिसरा टर्म म्हणजे 3 टर्म येतील. चला 2 × 3 6 -2 × 2 -4. 2 × 2 काय झालं रे? हे 4 झालं. -2 × 0 किती झालं रे? हे 0 झालं आहे की नाही? त्यानंतर 2 × -1 म्हणजे काय झालं? -2 झालं. -2 × -2 काय झालं रे? +4 झालं. बरोबर आहे? पुन्हा एकदा बघूया. 2 × 3 6 -2 × -2 4 झालं. 2 × 2 4 -2 × 0 0 2 × -1 -2 -2 × -2 +4 झालं. चला आता दुसऱ्या रोनी पहिला कॉलम -1 × 3 -3 1 × 2 काय झालं रे? +2 झालं. ओके. आणि -1 × 2 -2 1 × 0 0 -1 × -1 +1 1 × -2 काय झालं रे? -2 मायनस किती झालं? 2 झालं. बरोबर आहे का? पुन्हा चेक करा. -1 × 3 -3 -1 × 2 2 -1 × 2 -2 1 × 2 1 × 0 0 -1 × -1 +1 1 × -2. हा आता काय करा स्टुडंट्स? 0 × 3 0 3 × 2 3 × 2 किती झालं रे? 6 झालं. 0 × 2 0 3 × 0 0 0 × 1 0 3 × -2 -6. तर हे बघा रे बीसी किती आलं बघा. व्हॉट इज बीसी? आता काय करा 6 मधून किती गेले? 4 गेले. किती आले रे? 2 आले. इथे किती राहिले रे? 4 राहिले. इथे किती राहिले? इथे किती राहिले? 2. इथे किती राहिले? -1. इथे किती राहिले? -2. इथे किती राहिले? -1 राहिले. इथे किती राहिले रे? 6. इथे किती राहिले रे? 0. इथे किती? -6 झालं आहे की नाही? हे झालं तुमचं स्टुडंट्स बीसी. आता काय काढा? एबीसी काढा. म्हणजे कसं काढणार? हे ए आणि तर काय करणार तुम्ही? बीसी. इथं पहिले काय घ्या तुम्ही? ए घेणार. 1 0 1 2 2 3 0 0 4 5 0 4 5
झालं. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणलंय, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 1 into 4 काय होतं रे 4 0 into this 0 1 into this परत किती आलं हे 0 आलं. पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला 1 into 2 2 0 into this 0 1 into this -6. ओके चला दुसऱ्या रोनी 2 into 2 4 3 into -1 -3 0 into 6 0 2 into 4 8 3 into minus 2 into 4 8 3 into -2 6 0 into this 0 झाला. 2 into 4 2 into 2 4 2 3 into -1 -3 0 into किती आला 0 into -6 किती झाला 0. 0. चला 0 into 2 0 4 into this किती आला रे -4 आला. 5 into this किती आला प्लस +30 आला ना 6 बाजू 0 गुणिले 4 0 4 गुणिले -2 -8 5 into 0 0 0. 0 into 2 0 4 into -1 -4 5 into minus किती आला रे 30 आला. ठीक आहे आता काय करा तुम्ही काय तर बघा रे किती बघा रे 2 + 6 किती आला रे 8 आला. इथे किती आला रे 4 इथे किती आला बाबा -4 6 मधून 2 गेले 4 राहते 4 मधून 3 गेले 1 राहते 8 मधून 6 गेले 2 राहते 4 मधून 3 गेलं 1 राहतो 30 मधून 4 गेले किती राहते रे 26 राहते. इथे किती रे -8 राहतो इथे किती रे -34 समान चिन्ह असलेल्यांची बेरीज करावी चिन्ह तेच ठेवावं आहे की नाही. अशा पद्धतीने तुमचं काय झालं पोरांनो तुमचं काय आलं हे आलं ABC असं आलं A/BC आलं. ह्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा. आता तुम्हाला काय काढायचं आहे AB/C काढायचं आहे. ओके तर आपण काय करू स्टुडंट्स आपण इथे लिहूया इथं काय लिहायचं रे पोरांनो हे बघा जागा आहेच की आपल्याकडे. काय करा पहिले AB काढा. काय काढा AB काढा. A कुठे आपल्याकडे 1 0 1 1 0 1 2 3 2 3 0 चला 0 0 4 5 हा A झाला. आता B बघा काय व्हॉट इज B 2 - 2 2 - 2 -1 1 0 3. आता हे AB काढतोय बरं रे आपण काय काढतोय AB काढतोय. आपला रूल काय सांगतो रोनी कॉलमला गुणायचं. पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म पहिल्या रोनी दुसरा कॉलम दुसरा टर्म 2 टर्म येतात. पहिल्या रोनी पहिला कॉलम 1 into 2 2 0 into -1 0 1 into 0 0 पहिला रोनी पहिला कॉलम पहिला टर्म. पहिल्या रोनी दुसरा कॉलम 1 into -2 -2 0 into 1 हे 0 1 into 3 काय रे 3 ना 1 into 3 काय झालं 3 झालं ना. असं काय केलं पूर्ण आपण काय केलं माहितीये का आपण असं केलं पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म पहिल्या रोनी दुसरा कॉलम दुसरा टर्म आला आहे की नाही. आता दुसऱ्या रोनी पहिला कॉलम 2 into 2 काय झालं रे 4 झालं. 3 into -1 म्हणजे काय झालं हे -3 झालं. 0 into this म्हणजे काय झालं रे हे 0 झालं. दुसऱ्या रोनी पहिला कॉलम दुसऱ्या रोनी दुसरा कॉलम 2 into -2 म्हणजे काय -4 3 into 1 म्हणजे काय रे प्लस किती आहे 3 0 into 30 म्हणजे काय आहे हे 0 आहे की नाही. जमलं ना 2 into 2 4 3 into -1 -3 0 into 3 0 2 into 2 -4 3 into
1 3 0 into this 0 झालं. चला आता हे तिसरा रो 0 into this काय होतं रे 0 4 into minus 4 5 into 0 0. चला 0 into this 0 4 into this 4 5 into this 15. ओके चला हे काय झालं पोरांनो ए बी आला. व्हॉट इज दिस इज ए बी आहे की नाही. लक्षात नाही आलं कारण ते कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तो -0 प्लस 0 किती आला रे हे 2 आला. -2 प्लस 3 1 आहे की नाही. -2 प्लस 3 म्हणजे किती रे +1 झाला. +4 -3 म्हणजे काय रे 1 -4 प्लस 3 म्हणजे किती रे -1 -4 किती -4 15 अधिक 4 म्हणजे किती 19. ठीक आहे हे काय म्हणतो रे ए बी झालं. काय झालं ते ए बी झालं. ए बी ला परत सी पाहिजे. ए बी इंटू सी. आता ए बी तर आपण हेच घेऊया. कोणतं हे 2 आहे 1 आहे 1 आहे -1 -4 19. ठीक आहे आता आपल्या इथं सी घ्यायचं आहे. सी काय पहा 3 2 -1 3 2 -1 2 0 -2. आपला रो काय सांगतो रे रो टू कॉलम. पहिल्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म. पहिल्या रोनी दुसरा कॉलम दुसरा टर्म. पहिल्या रोनी तिसरा कॉलम तिसरा टर्म. पहा काय होतं पहिल्या रोनी पहिला कॉलम 2 into 3 6 1 into 2 2 पहिला टर्म. पहिल्या रोनी पहिला कॉलम 2 into 2 काय झाला रे 4 1 into 0 काय झाला तो 0 झाला. 2 into -1 -2 झाला. 1 into -2 किती झाला रे -2 झाला. अशा पद्धतीने 3 टर्म झाले. इकडे एकच रो आहे परंतु 3 कॉलम असल्यामुळे 3 टर्म तयार झाले. गुणाकार लक्षात ठेवा. गुणाकार करत असताना रोनी कॉलमला गुणाकार करायचा. ओके चला आता पहिला रो दुसरा रोनी पहिला कॉलम 1 into 3 3 -1 into 2 किती रे किती -2. चला 1 into 2 किती रे हे 2 झालं. 0 into -1 into 0 किती झालं हे 0 झालं. 1 into -1 मायनस आणि हे मायनस काय झालं रे हे +2 झालं. ओके दुसऱ्या रोनी पहिला कॉलम पहिला टर्म. दुसऱ्या रोनी दुसरा कॉलम दुसरा टर्म. दुसऱ्या रोनी तिसरा कॉलम तिसरा टर्म. बघा -4 into 3 12 19 गुणिले 2 38. चला -4 into 2 किती रे -8. 19 गुणिले 0 किती रे 0. -4 गुणिले -1 +4 झालं. 19 गुणिले -2 म्हणजे किती झालं रे 38 -38 झालं. चला पोरांनो पुढे काय होतं वगैरे 6 + 2 8 4 -4 1 2 1 किती रे किती आहे 38 आलाय का किती पोरांनो 38 मधून किती गेले रे 12 गेले ना. 8 मधून 2 गेले 6 राहिले. इथे किती राहिले 2 किती झाले हे 26 आलं. इथे किती आहे -8. इथे किती आहे -38 मधून किती गेले रे 4 गेले. 4 आणि हे 3 मायनस किती आलं हे 30 मायनस किती आलं 34 आलं ना. चला तर अशा पद्धतीने याला काय म्हणा स्टुडंट्स काय म्हणा हे बीए आणि हे सी झालं. ह्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 1 पहा बरं 8 4 -4 1 2 126 -34. ओके सेम आलं की नाही. आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन काय आहे 1 and 2 we get काय get
किंवा ए बी सी इज इक्वल टू ए बी सी, ह्याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. काय म्हणतात? असोसिएटिव्ह लॉ म्हणतात. हे रोनी कॉलमला 2 into 3 6 आणि -2 into 1 -2 रोनी कॉलमला गुणलं. ठीक आहे, रोनी कॉलमला गुणलं. ठीक आहे. आता ह्या रोनी ह्या कॉलमला 2 into 1 2 -2 into 3 झालं रे 6 झालं. रो टू कॉलम पहिला टर्म, रो टू कॉलम दुसरा. हा रो टू कॉलम 3 into 3 काय झालं रे 9. 3 into 1 काय झालं 3. ओके, हे 9 आहे बघा, हे 9. चला पुढे हे 3 into 1 किती झालं बाबा? हे 3 झालं. 3 into 3 3 into 3 किती झालं रे 9 झालं. 1 into -1 into 3 -3 1 into 1 1 झाला. -1 into 1 -1 1 into 3 +3. ओके, तर हे म्हणतात BC. व्हॉट इज दिस? BC आला पहा. BC किती आला रे? 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 6 मधून हे गेले, किती राहिले रे? -4 राहिले. 9 + 3 किती आला रे? 12. 3 + 9 किती आला रे? 12. -3 + 1 म्हणजे किती आहे रे? -2. हे किती आहे रे? +2. ओके, त्याचं नाव आहे BC. त्याचं नाव काय? BC आहे. आता काय करा? ABC काढा. A into BC. मग पहिले A घ्या. 2 4 3 किती आहे रे? 2 4 3 -1 3 2 -1 3 2 आहे नाही का? त्यानंतर BC बघा किती आहे? BC किती आहे? 4 -4 किती आहे रे? 4 -4 आहे. त्यानंतर किती आहे? 12 12 -2 2. ओके, पोरांनो हे रो टू कॉलम पहिला टर्म, रो टू कॉलम दुसरा टर्म. चला रे, हे 4 आहे. 2 into 4 8 4 into 12 किती झालं? 12 आणि 3 into 2 किती झालं रे? हे -6. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणलं बघा. 2 into 4 किती झालं रे? -8. 4 into 12 किती झालं रे? 48. 3 into 2 किती झालं रे? हे 6 झालं पहा. आणि दिस इज द 6. पहा, हे ह्याला गुणलं आणि हे ह्याला गुणलं. पुन्हा एकदा बोल घ्या. 2 into 4 8 4 into 12 48 3 into 2 -6 2 into 4 -8 4 into 12 48 3 into 2 6. चला, -1 into 4 -4 3 into 12 किती रे? 36. 2 into -2 म्हणजे किती झालं रे? -4 झाला. चला, -1 into -4 म्हणजे +4 3 into 12 36. 2 into 2 किती आलं रे? हे 4 झालं. अशा पद्धतीने पहा काय होतं बघा ते. पोरांनो हे बघा रे, मी काय केलं? 8 मधून 6 गेला. किती राहिले रे? 2 राहिले. किती राहिले? 2 2 हे 48 मध्ये मिळवा. किती होते रे? 50 होते. आलं लक्षात? 48 मधून 6 काढा. 2 राहते ना. 2 हे 48 मध्ये मिळवा. किती झाले रे? 50 झाले. आता इथं बघा पोरांनो, 8 मधून काय करा रे? 6 काढा. किती राहिले रे? -2 राहिले. किती राहिले? -2 -2 काय करा? 48 मधून काढा. किती राहिले रे? 46. समजलं का? थोडंसं डोकं वापरा. ते मायनस किती रे? -4. हे 36 मधून 4 काढा. किती राहिले? 36. 36 मधून परत 4 काढा. किती राहिले? 38. किती राहिले? 28 आहे. चला पुढे. 36 मध्ये 4 मिळवा. 40 मध्ये परत 4 मिळवा. 44 आहे की नाही? तर हे काय झालं? हे काय झालं? BC. त्याला काय म्हणा? इक्वेशन 1 म्हणा. ओके, चला पोरांनो आता हे घ्या रे. कोणतं? AB घ्या. आता पहिले काय घ्या रे? AB घ्या. पहिला याला पकडा. E कुठे बघा? 2 4 3
-1 1 आहे. ठीक आहे. रो टू कॉलम गुणाकार करा. कसं करायचं रे? रो टू कॉलम 2 into 2 किती झालं रे? 4 झालं. 4 into 3 किती झालं रे? हे 12 झालं. 3 into -1 म्हणजे किती झालं रे? -3 झालं. ह्या रोनी ह्या कॉलमला गुणलेला आहे. एक टर्म झाला. ह्या रोनी ह्या दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म. 2 into 2 -4 4 into 3 12 3 into 1 3. ओके जमलं. चला पुढे बघा. -1 into 2 -2 3 into 3 किती झालं रे? 9 2 into -1 किती झालं रे? -2. त्यानंतर -1 into बघा +2 हा 3 into 3 किती झालं रे? 9 2 into 1 2. ठीक आहे. चला पुढे बघा. आता काय होतं? हो इथं वगैरे पोरांनो काय करायचं पाहिजे इथं? काय करायचं ते पहा. आता इथं बघा रे 12 तून किती गेले पोरांनो? 3 9 राहिले. 9 मध्ये किती मिळवा? 4 मिळवा. 13 किती? 13. चला रे पोरांनो इथे किती आहे? 12 तून 4 काढून टाक. किती राहिले रे? 8 8 अधिक 3 किती रे? 11. त्यानंतर पुढे बघा -9 -2 आणि -2 -4 झालं. 9 मधून -4 गेलं. किती राहिले विद्यार्थ्यांनो? 5. 2 + 2 किती झालं रे? 4 आहे का नाही? आणि 9 + 4 किती झाले? 13 आलं नाही का? तर हे झालं स्टुडंट्स. काय झालं हे? AB झाला. आता ABC तुम्हाला काढायचं नाही का? ABC काढायचं. कसं काढायचं बघा. इथं AB घ्या आणि त्याला C करा. AB ची किंमत इथे घेऊन टाका. पहिले किती आली आपल्याकडे रे? 13 11 13 11 5 13 आली. आणि C ची किंमत आहे पहा. बस किती आहे? 3 1 3 1 1 3 3 1 1 3. चला काय होतं बघा. व्हॉट विल हॅपन इन यू सी हियर? काय होतं बघा रे? रो टू कॉलम 13 into 3 33 39 किती रे? 33 13 3 जा 39 आहे की नाही? इथे ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस किती आहे? 11 1 जा 11 आहे की नाही? चला पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 13 1 जा 13 प्लस 11 3 जा 33 5 3 जा हे 5 वगैरे 5 3 जा 15 13 1 जा 13 5 1 जा 5 13 3 जा किती रे? 39 बरोबर आहे का? तो सेमिक मराठी सेमिक लगे अडचण नाही. चला पुढे बघा रे. इथे किती आहे? आता ॲडिशन करा. इथे किती आहे? 1 + 9 म्हणजे किती रे? 10 झालं. 3 + 1 म्हणजे 4 + 1 किती झालं रे? 50 झालं का? हे 3 आणि हे 3 किती झालं रे? 6 झालं. हे किती झालं? 46. हे किती झालं रे? 3 5 किती झालं? 8. हे किती रे? 28. 9 + 5 किती रे? कशाला 89? 4 झालं ना? आणि परत 4. ह्याला काय म्हणा स्टुडंट? ह्याला काय म्हणा रे? ह्याला काय म्हणा? इक्वेशन 2 म्हणा. काय म्हणा? 2 म्हणा. इथे किती बघा 50 46 28 44. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होतं? 1 and 2 काय होतं बघा इथं? A BC is equal to